तो आपण जाऊया आता नेक्स्ट पॉइंट कडे. तो नेक्स्ट पॉइंट काय एवढा लेंथी नाहीये, बघूया. देन वी हॅव ड्रॉन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ग्रेट सायंटिस्ट सॉरी. देन चार्ल्स ड्रॉइंग, a biologist study numerous types of plants and animals. या सायंटिस्टने काय केले आहेत, आय मीन की प्लांट्स अँड अॅनिमल्सचे स्टडीज केले. ओके. आणि त्यांनी एक सजेस्ट केलेले दोन प्रिन्सिपल. व्हॉट आर दोज प्रिन्सिपल ते आपण बघूया. द ऑर्गॅनिझम्स आर लायकली टू सर्वाइव्ह विच कॅन बीट. ओके. आपण या ठिकाणी बघतो ऑर्गॅनिझम्स आर लायकली टू लायकली टू सर्वाइव्ह which can best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of the fittest. That is Darwin's first principle. म्हणजे बेसिकली त्यांनी काय सांगितलंय की जर कोणताही ऑर्गॅनिझम आपल्या आजूबाजूच्या परिसरानुसार जो बेस्ट चेंजेस करतो आपल्या जगण्यासाठी, त्यालाच आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणतो. ओके. सो प्लस त्यांनी दुसरे काय सांगितले की इफ अन ऑर्गॅनिझम इज born with new beneficial characteristic, okay, with new beneficial characteristic is able to survive, and these changes is preserved in the next generation. ओके. म्हणजे जर कोणत्याही जनरेशन मध्ये, कोणत्याही पिढीमध्ये जर कोणत्याही सर्टन चेंजेस आला तर तो चेंजेस पुढे, ओके, कोणताही चेंजेस जर आला तर तो चेंजेस पुढे आपल्याला वळता येतो. याच प्रकारे सांगितलेलं आहे. हा बोला सर. इट्स चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन. म्हणजे चार्ल्स डार्विन आहे. इट्स थिअरी इज नॅचरल सिलेक्शन, ओके, अँड सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके. इट्स अ बुक इज नोन एज द थिअरी इज नॅचरल सिलेक्शन अँड द बुक इज ऑल्सो. त्याने एक बुक लिहिलं होतं, बुकचं नाव पण त्यात असेल बघा. हा, आय थिंक हाफ लेसन झाला वाटतं इथे ना आपला. हो, जस्ट एकच पॉइंट बाकी आहे, मग संपलं लेसन संपलं. हा, म्हणजे फर्स्ट लेसन संपून जाईल का इथे. हा, चार्ल्स डार्विन बोललो आम्ही. हा, ओके, कंटिन्यू करा. आणि काही क्वेश्चन असेल ते पण सांगू द्या मुलांना. ओके, गुड. Then we have the classification of living organisms. So it is difficult to study to remember all the organisms in the diverse living world at the same time. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जर आपण बघितलं तर खूप प्रकारचे वी कॅन से ऑर्गॅनिझम्स आहेत. तर त्यांना डिफिकल्ट आहे प्रत्येकाला लक्षात ठेवणं. तर याकरिता आपल्याला त्यांना वी कॅन से त्यांना क्लासिफाईड केलेलं आहे. सो डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज द डिफरंट क्रायटेरिया. वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या क्रायटेरिया केलेला आहे जेणेकरून ते प्राण्यांना डिवाइड करतात. ओके. हायरार्ची इज द फॉर्म इन द क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट विथ किंगडम, ॲनिमलिया और किंगडम. म्हणजे आपण बोलू शकतो एक क्लासिफिकेशन साठी हायरार्ची इज फॉर्म. हायरार्ची मीन्स वी कॅन से एक तक्ता और जसे बोलतो ना क्रमवारी इज फॉर्म इन द क्लासिफिकेशन टू स्टार्ट विथ. क्रमवारी म्हणजे प्राण्यांना क्लासिफाय करण्याचे क्रमवारी अशा प्रकारे बनवण्यात आली आहे की ज्यांच्या सुरुवात हे क्लासिफिकेशन पासून होतं की कोणत्या किंगडम पासून होतं. सो ते किंगडम ॲनिमल आहे का किंगडम प्लांट आहे हे पहिले डिपेंड करतात. मग नंतर त्यांचे क्लास, देन फायलम्स, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जेनस अँड स्पीसीस अशा प्रकारे क्लासिफाईड होतात. अँड दिस इज कॉल्ड द हायरार्ची of classification. Okay. Then binomial nomenclature by Carl Linnaeus. Imagine that there are the 4 students. कारण बघा जर आपल्या एका क्लासमध्ये सेम नावाचे 2 ते 3 स्टुडंट असतात तर आपण बेसिकली काय करतो, त्यांना आडनावाने ओळखतो. ओके. जर एकाच क्लासमध्ये एक कबीर आणि एक किरण असेल तर किरणचं काहीतरी आडनाव वेगळं चौधरी असेल तर आपण ओळखतो की वेगळा किरण कोणता आणि पहिला किरण कोणता. त्याच प्रकारे जर कबीर 2 नावाचे असतील तर कबीरला पण आपण वेगळ्या प्रकारे आडनाव असेल तर त्या प्रकारे आपण ओळखू शकतो. हेच त्यांनी या साईडला या मुवमेंटला सांगितलेलं आहे. ओके. सो इन शॉर्ट वी विल टेल द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. सो बेसिकली दिस इज सिमिलर टू द बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर. अशाच प्रकारे बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर करतात.
Binomial nomenclature is used to identify each organism. Accordingly, a specific name. Okay, the specific name has been assigned with each organism and considered of two parts. The first part is genus and the second is species. So basically, binomial nomenclature मध्ये, okay, the first part is genus and the second is species. अशा प्रकारे त्यांना आयडेंटिफाय करण्यात येतं. ते दोन नाव एकत्र घेऊन we can say, and all identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature. So त्यांचे जर आपण काय बोलू, कोणत्या ऑर्गॅनिझमला जर कोणते नाव देण्यात येत असेल तर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचरला रिगार्डिंग करून त्यांच्या गाईडलाईन्सने आपण त्यांना एक नाव देऊ शकतो. Okay, so all the organisms and species are so similar and irrespective in the difference in color, height, habitats and habits. So basically काही ऑर्गॅनिझम जसं आपण बघितलं की वाघ आणि सिंह हे दोघेही सेम, म्हणजे बघायला गेलं तर सेमच आहेत की ते दोघे वाईल्ड कॅट्स आहेत, म्हणजे जंगली मांजरं आहेत. बट त्यांच्या खाण्यामध्ये, त्यांच्या राहण्यांमध्ये, त्यांच्या सवयीमध्ये काही चेंजेस आहेत. सो दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्फ अँड फॉर न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ. आणि बेसिकली ते रिप्रोड्यूस करू शकतात त्यांच्यासारखाच एक कोणत्या तरी जीवाला, त्यांच्यासारखाच एक जीवाला. So, for example, all domestic cats in the world belong to the same species, okay? And the same is true in case of animals like hen, cow, dog, etc. And all plants are like mango, wheat and maize. So, basically, बघायला गेलं की ते species same आहे, but त्यांचे we can say behavior वगैरे आणि त्यांच्या खाण्याचे पद्धत ह्याच्यामध्ये चेंजेस असतात. ओके, सो या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, जसं की लिव्हिंग थिंग्स आहेत काव, सॉरी डॉग, काव, हिबिस्कस, जवार एक प्लांट्स आहेत, तर आपल्याला ते आयडिया असावी. तो त्यांचं सायंटिफिक स्पेसिफिक नेम काय आहे तो याच्यात दिलं, कॅनिस लुपुस फॅमिल्यारिस, दिस इज डॉग्स नेम, सायंटिफिक नेम. देन बॉस टोरोस इज काउस नेम, काव का सायंटिफिक नेम आहे. Then hibiscus rosa sinensis, okay, sorry, sinensis. So हे हिबिस्कसचं नाव आहे. आणि देन जवारला आपण जर कन्सिडर केलं तर, हा बोला सर. मॅग्निफेरा म्हणजे काय? मॅग्निफेरा सोडला. हॅलो, हा बोला सर. लेट मी एक्सप्लेन. कोण आहे? हॅलो सर, मी जय. इट्स मॅन्जिफेरा, इट्स अ नेम. कळलं सर? ते सांगतात की इट्स अ कार्ल लिनियसची जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर मेथड आहे. in this method, first is your genus and yes, this one. First is your genus and the second is your species. म्हणजे आता जसं तुझं नाव आहे जय अवॉर्ड, जय तुझं नाव आहे, अवॉर्ड तुझं सरनेम आहे, राईट? इन दिस वे इच अँड इथंच राहू द्या, स्क्रीन राहू द्या सर, ती स्क्रीन राहू द्या, नावाची स्क्रीन राहू द्या, आताची मागासची ती, हा हीच राहू द्या. See Jay and everyone, listen to me. See, we have given a name. तुमचं नाव आहे, त्यानंतर तुमचं सरनेम आहे, आडनाव आहे, बरोबर? तसंच प्रत्येक लिव्हिंग थिंगला हा जो शास्त्रज्ञ आहे, his name is Carl Linnaeus. So he has given, or he has काय म्हणतो त्याला, nomenclature. He has given nomenclature to each and every biological nomenclature to each and every living thing present on the earth. सो डॉग असेल तर डॉगला आपण म्हटलं कॅनिस ल्युपस फॅमिल्यारिस, काऊला म्हटलंय बोस टॉरस, हिबिस्कसला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, जोवार सॉर्गम वल्गारे किंवा सॉर्गम बायकॉलर. इव्हन जर आपण मॅन्जिफेरा इंडिका म्हणजे आपला मँगो ट्री, समजलं? सो इट्स अ नेम. जय अवॉर्ड, आर यू लिसनिंग? येस सर. ओके, इट्स अ नेम ओनली. ओके, सो जय, आता मी म्हटलं जय म्हणजे काय, सो इट डझंट हॅव एनी मिनिंग, समजलं का? सो इट इज अ ओनली नेम, मॅन्जिफेरा इंडिका. इव्हन जर आपण फ्रॉग घेतला तर फ्रॉगला म्हणतात राना टायग्रीना. इव्हन जर आपण ह्याला वरती कन्सिडर केलेले, आय शो यू सम एक्झाम्पल. मॅग्निफेरा इंडिका, जसं होमोसॅपियन्स, आपण ह्युमन्सला आपण कन्सिडर केलंय होमोसॅपियन.
Are you able to hear me? Hello. माझा आवाज येतो सगळ्यांना? Yes, sir. Can you hear me, guys? Okay, just. No, sir. Okay. So don't worry. If you have any doubt ना, तुम्ही काय करा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. If you have any doubt ना, you can do at the end of the lecture सरांना विचारा. कोणालाही असू दे, म्हणजे काय होतं की डिस्टर्ब होत नाही मध्ये. So what you do, जे काही डाउट्स आहेत ना, you note down करा. हॅलो. हा, आणि मग नंतर तुम्ही सरांना विचारू शकता. Okay guys, continue please. Yes, sir. So basically ते सायंटिफिक नेम आहे ज्याला आपण बायोनॉमिक पोरं हे आले होते, सक्षम वगैरे गेले वाटतं परत नेटवर्क नाही. ते दोघं एकत्र बसले वाटतं ना. त्यांना एकच मोबाईल मध्ये बघायला सांगितलं. असू काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना काय कर, परत लिंक पाठवून दे ग्रुप वरून त्यांना. सक्षम मी पाठवतो, तू कंटिन्यू कर. ओके. नाही आता जस्ट झालं, लेसन संपलं, आता एक्सरसाइज चालू झाली. असू दे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पाठवून देतो त्यांना मी. ओके. सो अशा प्रकारे आपले जे लेसन्स आहे, जे शेवटचा पॉइंट होता त्यात बेसिकली काय की आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सी व्हॉट इज इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर, म्हणजे गायडन्स थ्रू. ओके. इंटरनॅशनल कोड्स ऑफ नॉमेनक्लेचरच्या गायडन्स पकडूनच कोणत्याही स्पेसिसला किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमला किंवा कोणत्याही जीवाणूला एक सायंटिफिक नाव देण्यात येतं. सो ते सायंटिफिक नाव बेसिकली कसं असतं, त्याच्यात जेनस अँड स्पेसिस ह्यांना दोघांना मिळवून असतं. सो आपण जे बोलतो मँजेफेरा इंडिका, हा मँजेफेरा इंडिका इज व्हॉट, तर मँगो. मँगोचा जीनस इज मँजेफेरा अँड स्पेसिस त्याचा इंडिका आहे. तो हे तिथे कन्सिडर केला जातो. प्लस ह्युमन्स आर होमोसॅपियन्स. होमोसॅपियन्स इज देअर सायंटिफिक नेम. सो वी कॅन से द होमो इज जीनस अँड स्पेसिस आर सॅपियन्स. सो अशा प्रकारे ते आपण बोलू शकतो, त्याला एक सायंटिफिक नेम देण्यात येतो. सो हा पार्ट समजला तुम्हाला सायंटिफिक नेमचा? हॅलो प्रतीक्षा? हो सर समजला. ओके. पवार, तुला समजलं? ओके. आणि काय डाऊट वगैरे असेल तुम्ही विचारू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला फक्त एक आयडिया असावी म्हणून 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग डे, टू वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. ते त्यांची फ्रॉगचे शिकार वगैरे होतात किंवा त्यांना हार्मिंग होतात, तर त्याच्या एक अवेअरनेससाठी हा डे आपण सेलिब्रेट करतो. ओके. सो लेट्स गो. तर मग तुम्ही सगळे एक्सरसाइज सॉल्व्ह कराल? हॅलो. हो सर. ओके. जर आपण एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करूया, आणि इन केस जर तुम्हाला काय डाऊट आला तर आपण काय नाही, ते डाऊट तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आपण नेक्स्ट टाइमला किंवा सगळ्यांचे जसे एक्सरसाइज सॉल्व्ह झाले, राईट, सगळ्यांचे जसे एक्सरसाइज सॉल्व्ह झाले आपण त्याच्यावरती एक लक्ष देऊया. म्हणजे 1-2 दिवसामध्ये आपण प्लस एकदा. हा बोला सर. एक्सरसाइज मधले कोणते क्वेश्चन करायचे? मेनली सगळ्यात ट्राय करा. जर नाही आलं तर काय नो प्रॉब्लेम, आपण बघूया नेक्स्ट. ओके. कारण बेसिकली काय झालं, तुम्ही तुमच्या एंडनी पूर्ण सॉल्व्ह करा, आणि मेजॉरिटी जे क्वेश्चन्स असतील की जे कोणाला समजले नसतील किंवा सगळे ते रॉंग होत असतील, त्यांच्या आपण परत एकदा वाटल्यास मीटिंग घेऊन एक ग्रुप डिस्कशनने सॉल्व्ह करून टाकूया ते. ओके सर. ओके, ठीक आहे. सो हिअर इज अवर लेसन. आपला एक फर्स्ट लेसन कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेसन साठी आपण भेटूया उद्या, आणि आज जसं होत असेल तसं तुम्ही क्लिअर करा आणि पाठवा. ओके. ओके सर. ओके. तर ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट वगैरे? पवार, कुणाल? नो सर. सिद्धू? नो सर. ओके, ठीक आहे, चालेल. चला भेटूया लवकर. बाय. बाय सर. थँक्यू. तो आपण जाऊया आता नेक्स्ट पॉइंट कडे. तो नेक्स्ट पॉइंट काय एवढा लेंथी नाहीये, बघूया. देन वी हॅव ड्रॉन्स थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ग्रेट सायंटिस्ट. Then Charles Darwin, a biologist, studied numerous types of plants and animals. या सायंटिस्टने काय केले आहेत, आय मीन की प्लांट्स अँड चे स्टडीज केले. ओके. आणि त्यांनी एक सजेस्ट केलेले 2 प्रिन्सिपल. व्हॉट आर दोज प्रिन्सिपल ते आपण बघूया. द ऑर्गॅनिझम्स आर लायकली टू सर्व्हाइव्ह विच कॅन बेट. ओके. आपण
या ठिकाणी बोलतो organisms are likely to live are likely to survive which can best adapt themselves to changing environment. This is called the theory of survival of the fittest. That is drawings first principle. म्हणजे बेसिकली त्यांनी काय सांगितलंय की जर कोणताही ऑर्गॅनिझम आपल्या आजूबाजूच्या परिसरानुसार जो बेस्ट चेंजेस करतो आपल्या जगण्यासाठी त्यालाच आपण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हणतो. ओके, सो प्लस त्यांनी दुसरे काय सांगितले की इफ अन ऑर्गॅनिझम इज born with new beneficial characteristic, okay, with new beneficial characteristic is able to survive and these changes is preserved in the next generation. ओके, म्हणजे जर कोणत्याही जनरेशन मध्ये कोणत्याही पिढीमध्ये जर कोणत्याही सर्टन चेंजेस आला तर तो चेंजेस पुढे ओके कोणताही चेंजेस जर आला तर तो चेंजेस पुढे आपल्याला वळता येतो. याच प्रकारे सांगितलेलं आहे. हा बोला सर. इट्स चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन म्हणजे चार्ल्स डार्विन आहे. इट्स थिअरी इज नॅचरल सिलेक्शन okay and survival of the fittest. Okay. It's a book is known as the theory is natural selection and the book is also and एक बुक लिहिलं होतं बुकचं नाव पण त्यात असेल बघा. हा आय थिंक हाफ लेसन झाला वाटतं इथे ना आपला. हो, जस्ट एकच पॉइंट बाकी म्हणून संपलं लेसन संपलं. हा म्हणजे फर्स्ट लेसन संपून जाईल का इथे. हा चार्ल्स डार्विन बोललो आम्ही. हा ओके कंटिन्यू करा आणि काही क्वेश्चन असेल ते पण सांगून द्या मुलांना. ओके गुड. Then we have the classification of living organisms. So it is difficult to study to remember all the organisms in the diverse living world at the same time. म्हणजे आपल्या पृथ्वीवर जर आपण बघितलं तर खूप प्रकारचे we can say organisms आहेत. तर त्यांना डिफिकल्ट आहे प्रत्येकाला लक्षात ठेवणं. तर याकरिता आपल्याला त्यांना we can say त्यांना क्लासिफाईड केलेलं आहे. So they different scientists have used the different criteria. वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या क्रायटेरिया केलेला आहे जेणेकरून ते प्राण्यांना डिवाइड करतात. ओके, hierarchy is the form in the classification that starts with kingdom, animalia or kingdom. म्हणजे आपण बोलू शकतो एक क्लासिफिकेशन साठी hierarchy is formed. Hierarchy means we can say एक तक्ता और जसे बोलतो ना क्रमवारी is formed in the classification to start with. क्रमवारी म्हणजे प्राण्यांना क्लासिफाय करण्याचे क्रमवारी अशा प्रकारे बनवण्यात आली आहे की ज्यांच्या सुरुवात हे क्लासिफिकेशन पासून होतं की कोणत्या किंगडम पासून होतं. सो ते किंगडम ॲनिमल आहे का किंगडम प्लांट आहे हे पहिले डिपेंड करतात. मग नंतर त्यांचे क्लास, देन फायलम्स, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जेनस अँड स्पीसीस अशा प्रकारे क्लासिफाईड होतात. अँड दिस इज कॉल्ड द हायरार्ची of classification. Okay, then binomial nomenclature by Carl Linnaeus. Imagine that there are the 4 students. कारण बघा जर आपल्या एका क्लासमध्ये सेम नावाचे 2 ते 3 स्टुडंट असतात तर आपण बेसिकली काय करतो त्यांना आड नावाने ओळखतो. ओके, जर एकाच क्लासमध्ये एक कबीर आणि एक किरण असेल तर किरणचं काहीतरी आडनाव वेगळं चौधरी असेल तर आपण ओळखू पाहू की वेगळा किरण कोणता आणि पहिला किरण कोणता. त्याच प्रकारे जर कबीर 2 नावाचे असतील तर कबीरला पण आपण वेगळ्या प्रकारे आडनाव असेल तर त्या प्रकारे आपण ओळखू शकतो. हेच त्यांनी या साईडला या मुवमेंटला सांगितलेलं आहे. ओके, सो इन शॉर्ट so we will tell the full name, that is the first name and the last name. So basically this is similar to the biological nomenclature. अशाच प्रकारे biological nomenclature करतात. Binomial nomenclature is used to identify each organism accordingly a specific name. Okay, the specific name has been assigned with each organism and considered of 2 parts. The first part is genus and the second is species. So basically binomial nomenclature मध्ये okay the first part is genus and the second is species. अशा प्रकारे त्यांना आयडेंटिफाय करण्यात येतं. ते 2 नाव एकत्र घेऊन we can say
and all identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature. So as त्यांचे जर आपण काय बोलू, कोणत्या ऑर्गॅनिझमला जर कोणते नाव देण्यात येत असेल तर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचरला रिगार्डिंग करून त्यांच्या गाईडलाईन्सनेच आपण त्यांना एक नाव देऊ शकतो. Okay, so all the organisms and species are so similar and irrespective in the difference in color, height, habitats and habits. So basically काही ऑर्गॅनिझम जसं आपण बघितलं की वाघ आणि सिंह हे दोघेही सेम, म्हणजे बघायला गेलं तर सेमच आहेत की ते दोघे वाईल्ड कॅट्स आहेत, म्हणजे जंगली मांजरं आहेत. बट त्यांच्या खाण्यामध्ये, त्यांच्या राहण्यामध्ये, त्यांच्या सवयीमध्ये काही चेंजेस आहेत. सो दे कॅन रिप्रोड्यूस अमॉंग देमसेल्फ अँड फॉर न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ. आणि बेसिकली ते रिप्रोड्यूस करू शकतात त्यांच्यासारखाच एक कोणत्या तरी जीवाला, त्यांच्यासारखाच एक जीवाला. So for example, all domestic cats in the world belong to the same species. Okay, and the same is true in case of animals like hen, cow, dog, etc. And all plants are like mango, wheat and maize. So basically बघायला गेलं की ते species same आहेत, but त्यांचे we can say behavior वगैरे आणि त्यांच्या खाण्याचे पद्धती ह्याच्यामध्ये चेंजेस असतात. ओके, सो या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, जसं की लिव्हिंग थिंग्स आहेत काव, सॉरी डॉग, काव, हिबिस्कस, जवार एक प्लांट्स आहे, तर आपल्याला ते आयडिया असावी. तो त्यांचं सायंटिफिक स्पेसिफिक नेम काय आहे, तो ह्याच्यात दिलं कॅनिस लुपुस फॅमिल्यारिस. दिस इज डॉग्स नेम, सायंटिफिक नेम. देन बॉस टोरस इज काउस नेम, काव का सायंटिफिक नेम आहे. Then hibiscus rosa sinensis, okay, sorry, sinensis. So हे hibiscus चं नाव आहे. And then जवारला आपण जर कन्सिडर केलं तर, हा बोला सर. मॅग्निफेरा म्हणजे काय? मॅग्निफेरा सोडला. हॅलो, हा बोला सर. लेट मी एक्सप्लेन. कोण आहे? हॅलो सर, मी जय. इट्स मॅन्जिफेरा. इट्स अ नेम. कळलं सर? ते सांगतात की इट्स अ कार्ल लिनियसची जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर मेथड आहे. in this method, first is your genus and yes, this one. First is your genus and the second is your species. म्हणजे आता जसं तुझं नाव आहे जय अवॉर्ड, जय तुझं नाव आहे, अवॉर्ड तुझं सरनेम आहे, राईट? इन दिस वे इच अँड इथंच राहू द्या, स्क्रीन राहू द्या सर, ती स्क्रीन राहू द्या, नावाची स्क्रीन राहू द्या, आताची मागासची ती, हा हीच राहू द्या. See Jay and everyone, listen to me. See, we have given a name. तुमचं नाव आहे, त्यानंतर तुमचं सरनेम आहे, आडनाव आहे, बरोबर? तसंच प्रत्येक लिव्हिंग थिंगला हा जो शास्त्रज्ञ आहे, his name is Carl Linnaeus. So he has given, or he has काय म्हणतो त्याला, nomenclature. He has given nomenclature to each and every biological nomenclature to each and every living thing present on the earth. सो डॉग असेल तर डॉगला आपण म्हटलं कॅनिस ल्युपस फॅमिल्यारिस, काऊला म्हटलंय बोस टॉरस, हिबिस्कसला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, जोवार सॉर्गम वल्गारे किंवा सॉर्गम बायकॉलर, इवन जर आपण मॅन्जिफेरा इंडिका म्हणजे आपला मँगो ट्री, समजलं? सो इट्स अ नेम. जय अवॉर्ड, आर यू लिसनिंग? येस सर. ओके, इट्स अ नेम ओनली. ओके, सो जय, आता मी म्हटलं जय म्हणजे काय, सो इट डझंट हॅव एनी मिनिंग, समजलं का? So it is an only name, Mangifera indica. Even जर आपण फ्रॉग घेतला तर फ्रॉगला म्हणतात राना टायग्रीना. इवन जर आपण ह्याला वरती कन्सिडर केलेले. I'll show you some example. मॅग्निफेरा इंडिका, जसं होमो सॅपियन्स आपण ह्युमन्सला आपण कन्सिडर केलंय, होमो सॅपियन्स. आर यू एबल टू हिअर मी? हॅलो, माझा आवाज येतो सगळ्यांना? Yes sir. Can you hear me guys? Okay, just No sir. Okay. So don't worry. If you have any doubt ना, तुम्ही काय करा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. If you have any doubt ना, you can do at the end of the lecture सरांना विचारा, कोणालाही असू दे, म्हणजे काय होतं की डिस्टर्ब होत नाही मध्ये. So what you do, जे काही डाऊट्स आहेत ना, you note down करा. हॅलो, हा, आणि मग नंतर तुम्ही सरांना विचारू शकता. ओके guys, continue please. Yes sir. सो बेसिकली ते सायंटिफिक नेम आहे ज्याला आपण बायोनॉमिक
पोरं हे आले होते सक्षम वगैरे गेले वाटतं परत नेटवर्क त्यांचं. नेटवर्क नाही ते दोघं एकत्र बसले वाटतं ना. त्यांना ठीक आहे, एकच don't worry. मोबाईल मध्ये बघायला सांगितलं. असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना काय कर, परत लिंक पाठवून दे ग्रुप वरून त्यांना. सक्षम मी पाठवतो, तू कंटिन्यू कर. ओके. नाही आता जस्ट झालं, लेसन संपलं, आता एक्सरसाइज चालू झाली. असू दे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पाठवून देतो त्यांना मी. ओके, cool. सो अशा प्रकारे आपले जे लेसन्स आहे, जे शेवटचा पॉइंट होता त्यात बेसिकली काय की आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सी व्हॉट इज इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजे गायडन्स थ्रू. ओके, इंटरनॅशनल कोड्स ऑफ नॉमेनक्लेचरच्या गायडन्स पकडूनच कोणत्याही स्पेसिसला किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमला किंवा कोणत्याही जीवाणूला एक सायंटिफिक नाव देण्यात येतं. तर ते सायंटिफिक नाव बेसिकली कसं असतं, त्याच्यात जेनस अँड स्पेसिस ह्यांना दोघांना मिळवून असतं. सो आपण जे बोलतो मँजेफेरा इंडिका, हा मँजेफेरा इंडिका इज व्हॉट, तर मँगो. मँगोचा जीनस इज मँजेफेरा अँड स्पेसिस त्याचा इंडिका आहे. तो हे तिथे कन्सिडर केला जातो. प्लस ह्युमन्स आर होमोसॅपियन्स. होमोसॅपियन्स इज देअर सायंटिफिक नेम. सो वी कॅन से द होमो इज जीनस अँड स्पेसिस आर सॅपियन्स. सॉरी. सो अशा प्रकारे ते आपण बोलू शकतो, त्याला एक सायंटिफिक नेम देण्यात येतो. सो हा पार्ट समजला तुम्हाला सायंटिफिक नेमचा? हॅलो प्रतीक्षा? हो सर. हो सर, समजला. ओके. पवार, तुला समजलं? ओके. आणि काय डाऊट वगैरे असेल तुम्ही विचारू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला फक्त एक आयडिया असावी म्हणून 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग डे. टू वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. हे त्यांची फ्रॉगची शिकार वगैरे होतात किंवा त्यांना हार्मिंग होतात, ते त्याच्या एक अवेअरनेससाठी हा डे आपण सेलिब्रेट करतो. ओके, सो लेट्स गो. तर मग तुम्ही सगळे एक्सरसाइज सॉल्व्ह कराल? हॅलो. हो सर. ओके, जर आपण एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करूया आणि इन केस जर तुम्हाला काय डाऊट आला तर आपण काय नाही, ते डाऊट तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आपण नेक्स्ट टाइमला किंवा सगळ्यांचे जसे एक्सरसाइज सॉल्व्ह झाले, राईट, सगळ्यांचे जसे एक्सरसाइज सॉल्व्ह झाले आपण त्याच्यावरती एक लक्ष देऊया. म्हणजे 1-2 दिवसामध्ये आपण प्लस एकदा. हा बोला सर. एक्सरसाइज मधले कोणते क्वेश्चन करायचे? मेनली सगळं ट्राय करा. जर नाही आलं तर काय नो प्रॉब्लेम, आपण बघूया नेक्स्ट. ओके, कारण बेसिकली काय झालं, तुम्ही तुमच्या एंडनी पूर्ण सॉल्व्ह करा आणि मेजॉरिटी जे क्वेश्चन्स असतील की जे कोणाला समजले नसतील किंवा सगळे ते रॉंग होत असतील, त्यांच्या आपण परत एकदा वाटतं मीटिंग घेऊन एक ग्रुप डिस्कशनने सॉल्व्ह करून टाकूया ते. ओके. ओके सर. ओके, ठीक आहे. सो हिअर इज अवर लेसन. आपला एक फर्स्ट लेसन कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेसन साठी आपण भेटूया उद्या. आणि आज जसं होत असेल तसं तुम्ही क्लिअर करा आणि पाठवा. ओके. ओके सर. ओके, तर ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट वगैरे? पवार, कुणाल? नो सर. सिद्धू? नो सर. नो सर. ओके, ठीक आहे, चालेल. चला भेटूया लवकर. बाय. बाय. बाय सर. बाय सर. थँक्यू. थँक्यू.